जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील आताची एक महत्त्वाची बातमी। देवेंद्र फडणवीस अखेर पडले तोंडावर। ठाकरे बंधूंच्या या खेळीने फडणवीस झालेत चितपट। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय। आताची ताजी बातमी, राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी बघायला मिळतील। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। देवेंद्र फडणवीस जे स्वतःला राज्याचे चाणक्य समजतात, त्यांचा सर्वात मोठा पराभव ठाकरे ब्रँड उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि सपशेल त्यांचा पराभव मान्य करावा लागलेला आहे। गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मोर्चाला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि हिंदी सक्तीविरोधी राज्यातील मराठी जनतेला आवाहन केल्याप्रमाणे सर्व मुंबई पूर्ण भरवून पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची मराठी माणसाची ताकद देशाला राज्याला दाखवणार अशी स्थिती निर्माण झालेली असता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार एकनाथ शिंदे यांनी मिळून तो हिंदी सक्तीचा GR रद्द केला आणि ज्यांना 20 आमदार आणि 0 आमदार म्हणून चिडवत होते त्यांच्यासमोर सबसे लोटांगण देवेंद्र फडणवीस यांनी घातलेलं आहे। आणि पुन्हा एकदा त्यांच्या जे भक्त आहेत म्हणजेच भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊ नये म्हणून हा देवेंद्र फडणवीस यांचा गेम आहे। परंतु खरा गेम तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। दोन्ही जे काही ठाकरे बंधूंनी 5 जुलैला जो मोर्चा होणार होता तो अखेर रद्द करावा लागला, परंतु आम्ही तरीही एकत्र येणार असं म्हणून आज सकाळीच संजय राऊत यांनी दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर येणार आणि वरळी डोम या मैदानात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसापुढे जल्लोष करायला जमणार अशी जी काही घोषणा केल्याने मराठी माणसात पुन्हा एकदा स्फुरण संचारलेले आहे। आणि त्यामध्ये सांगितलं आहे की वाजत या गाजत या गुलाल उधळत वरळीला या, तुम्हीच या विजयाचे खरे मानकरी आहात, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या पत्रकात सांगितले आहे। त्या पत्रकामध्ये सांगितलं आहे की हा जो मराठी माणसाचा विजय आहे तो आमचा नाही आणि हा मेळावा याचे आयोजक आम्ही आहेत, खरे मानकरी आणि विजय हा तुमचाच आहे असंही सांगितलं। आणि वाजत गाजत गुलाल उधळत या आपले नम्र उद्धव ठाकरे राज ठाकरे असंही त्या पत्रकात म्हणलं आहे। त्यामुळे राज आणि उद्धव यांना एकत्र न येऊन देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जंग पछाडले, परंतु राज आणि उद्धव हे एकत्र येणार। 5 तारखेला मोठा जल्लोष मुंबईत राज्यात होणार आणि देशातील बडे नेते सुद्धा बघणार। त्यामुळे ठाकरे ब्रँड पुढे आता शहा फडणवीस शिंदे अजित पवार यांचं काय होणार अशी चर्चा प्रत्येक मराठी माणसात प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यात नाक्यावर आहे। त्यामुळे हा देवेंद्र फडणवीस यांचा सपशेल पराभव आणि फडणवीस हे तोंडावर पडले आहेत आणि अखेर राज आणि उद्धव 5 तारखेला कितीतरी वर्षांनी एकत्र मंचावर दिसणार। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा देवेंद्र फडणवीस यांचा ठरवून राज आणि उद्धव यांनी गेम केलेला आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।